फायद्याच्या करता कुठले राजकीय पक्ष अशा प्रकारच्या यात्रा काढत नाही। तर ह्या यात्रांच्या निमित्तानं आम्ही जे लोकांना सांगतोय, लोक सगळ्यांचं ऐकत असतात, आमचं ऐकत असतात, त्यांचं ऐकत असतात। आमची बाजू योग्य वाटली हे योग्य सांगतायत, खरोखरीच त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, तर लोक त्या गोष्टीचा विचार करतात। सुरुवातीच्या काळामध्ये आमचं सरकार गेल्यानंतर पहिले 2 वर्ष आम्ही हे 15 वर्षांनी सरकारमध्ये आले होते म्हणून त्यांना कामाची संधी दिली, पण 2 वर्षांनी आम्ही संघर्ष यात्रेच्या निमित्तानं कर्जमाफी शेतकऱ्यांना द्या म्हणून पहिल्यांदा आम्ही एकत्रपणे बाहेर पडलो। आमचे आमदार निलंबित केले होते काँग्रेस राष्ट्रवादीचे, त्याकरता त्या निमित्तानं फिरलो। त्याच्यानंतरच्या काळात हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं फिरलो आणि आता जे काही आम्ही क्लिप दाखवतोय, जे काही ऑडिओ त्याच्या संदर्भातले माहिती देतोय ती हीच देतोय की मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी आश्वासन दिली होती ती किती पोकळ होती, त्याच्यामध्ये कसं तथ्य नव्हतं, त्याच्यामध्ये कसं गाजरं दाखवण्याचं काम झालं आणि आज वस्तुस्थिती काय आहे, 5 वर्ष कशी निघून गेली आणि त्यांनी कसं आपल्याला एकीकडे त्यांनी मोठं मोठं बोलायचं आणि त्यांच्याच राष्ट्रीय अध्यक्षांनी ये चुनावी जुमला था, ये ऐसा कभी होता ही नहीं, कोई किसी को पैसा देता नहीं, कोई किसी का पैसा लेता नहीं, असं ये सबको लोगों को भी पता है, असं हे सांगण्याचा प्रयत्न करतायत। आणि त्याच्यामुळं आम्हाला लोकांना हे सगळं लक्षात आणून द्यायचं, हे थापेबाज सरकार आहे, त्यांना बाजूला केलं पाहिजे। आज FRPचा प्रश्न तुमच्या माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवासून उभा आहे, इतर वेगवेगळ्या पिकांना मालाला किंमत नाही आहे आणि या दुष्काळामध्ये होरपळत असणाऱ्या जनतेला थट्टा केलेली आहे, अक्षरशः चेष्टा केलेली। 4,000 कोटी रुपये मागितले, 8,000 कोटी रुपये देत आहेत, 4,000 कोटी रुपये आणि त्याच्याबद्दल आम्ही 50,000 रुपये हेक्टरी मदत मागितलेली होती खरीप आणि रब्बीला, त्यांनी किती दिली? साधारण 6,800 रुपये दिले। आम्ही बागायतांना म्हणजे ऊस आणि फळबागा, द्राक्ष त्यांना हेक्टरी 1,00,000 रुपये मदत मागितली होती, त्यांनी किती दिली? 18,000 रुपये हेक्टरी दिली। या प्रकारच्या ज्या गोष्टी चालल्यात आणि घोषणा करून त्याच्यातले 50%च रक्कम, त्या 2,000 आणि 2,500 आणि 500 आणि 1 हेक्टरला ती मदत आहे। त्याच्यामुळे ज्याचा अर्धा एकर अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक त्याला 500 रुपये पण मिळणार नाही, त्यांना 1,000 रुपये पण मिळणार नाही। अशा प्रकारची यांचा सगळी चेष्टा मस्करी चाललेली आहे। यांना आता जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हाला वाटतो, म्हणून हा निर्धार परिवर्तनाची यात्रा आम्ही महाराष्ट्रात काढली। काही दिवसात गेल्या 5 वर्षातला मोदी सरकारनं एक वेगळं वातावरण तयार केलं, म्हणजे आश्वासनं वेगळी दाखवली, आता जातीयतेचं एक वेगळं राजकारण करू पाहते का? जातीयच्या बद्दल आम्ही सांगितलं, आपल्याला मधल्या काळात पाहण्यात आलं असेल हनुमान रायाची जात काढण्याचं काम झालं। मारुती रायाची जात काढायचं कारण काय होतं? मारुती कोणत्या जातीचे ह्याबद्दलची इतकी चर्चा भाजपच्या वेगवेगळ्या वाचाळवीरांनी केलेली आपण सगळ्यांनी ऐकलं। हे निव्वळ जनतेला मूळ प्रश्नापासून त्याला बाजूला न्यायचं आणि वेगळेच प्रश्न त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये आणायचे, हे एक त्यांचं कटकारस्थान आहे, हे एक त्यांचं राजकारण आहे, हे एक त्यांचं विकासाला आपल्याला काही करता आलं नाही, अर्थात त्या विकासाच्या बद्दल आपल्याला बोलता येत नाही। या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील आपण मीडियांनी पाहिलं असेल, विकासाचा मुद्दा तिथं कुठंच नव्हता। कुणाचा गोत्र काढायचा मुद्दा होता, कुणाचं काय ह्यांनी 70 वर्षात काय केलं, अरे 70 वर्षात काय केलं? 70 वर्षात जगाला माहिती ना की 70 वर्षामध्ये भारतात काय झालं। विषय आता दुसरा आहे की राजांचं मनोमिलन झालं, स्थानिक विषय का त्याबद्दल आमचे आदरणीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेबांनी त्याबद्दल जी काही भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली आहे, त्याबद्दल दोघांशी साहेबांनी चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे ह्याबद्दल आपण त्या दोघांना स्पष्ट विचारलेलं जास्त चांगलं। एकंदरीतच साताऱ्यामध्ये नाहीच तर महाराष्ट्रात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो त्या सर्व ठिकाणी जर कुठं काही कुरबूर असेल, काही थोडेसे गैरसमज असतील, कुठं अंतर पडलेलं असेल तर ते दूर करण्याचं काम ह्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर करण्याचं काम चाललेलं आहे। त्याच्यातलाच हा एक भाग आहे। तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामध्ये पवार साहेब यांनी सांगितलेला ऐकलं जातं, हा आजपर्यंतचा अनुभव आहे। आता ते कुठपर्यंत ऐकलं जाईल हे आता पाहायचं। निर्धार मेळावा आणि उदयनराजे कुठेच समीकरण दिसत नाही म्हणजे आजपर्यंत। एक मिनिट, निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला स्पष्ट सांगतो, महाराष्ट्रात
जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ आणि आपले धनंजय मुंडे, आम्ही 4 जण फिरतोय. बाकीच्या ज्यांना त्यांना आपल्या आपल्या भागामध्ये काम करायला सांगितलेलं आहे. निर्धार मेळाव्यामध्ये आज साताऱ्यामध्ये आता मग विजयदादा पण होते का? नव्हते. सुप्रिया सुळे होते का? नव्हत्या. मधुकरराव कुकडे होते का? नव्हते. त्याच्यामुळं तुम्ही ठराविक जणांचीच नावं घेऊन, आणि उदयनराजेंची नेहमीच पद्धत आहे की मेळावे असले तर ज्यावेळेस पवारसाहेब असतात त्यावेळेस उदयनराजे त्या गोष्टीला हजर राहतात. इतर ह्याच्यामध्ये त्यांना महत्वाची कामं असल्यामुळे ते येऊ शकत नसतील, कारण ही पण कामं महत्वाची असतात. दादा एक 2 मिनिटं. दादा, राम मंदिराच्या बाबत केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय, रिपिटेशन दाखल केलेलं आहे, तर काय याच्याबद्दल हा म्हणजे चुनावी आराखडा आहे, चुनावी जुमला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आता काहीतरी दाखवलं पाहिजे. स्वतः शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेजींनी सांगितलं पहिलं मंदिर मग बाकीचं. त्याच्यामुळं आता हा मुद्द्यावर बाबा, आता हा मुद्दा त्यांनी हातामध्ये घेतला. आता आमचं जो काही शंका कुशंका होती त्या दूर झाल्या. आता ह्या मुद्द्यावर आम्ही एकत्र यायचं ठरवलं. हेही त्याच्या पाठीमागचं कारण असू शकतं. थँक्यू.